जुलैच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। तर आता तुमची जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही महिलांना 4500 तर काही महिलांना 3000 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर ज्या महिलांना जूनचा सुद्धा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। तर कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार आहे, कोणत्या महिलांना 3000 रुपये मिळणार आहे आणि किती महिला आत्तापर्यंत या योजनेतून बाद झाल्या आहेत त्यांची सुद्धा आपल्याकडे जिल्हा वाईज एक यादी समोर आलेली आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या अपडेट येत असतात त्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर सर्वप्रथम आपण पाहून घेऊया की 3000 रुपये हप्ता रक्षाबंधनाच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे। तर सर्वात मोठी माहिती आहे आणि आनंदाची माहिती लाडक्या बहिणींसाठी की 3000 रुपये रक्षाबंधनाच्या आसपास रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। तर हा हप्ता 3000 रुपये कुणाला जमा होणार आहे, तर ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा सरकारी नोकरीत आहे त्यांना हा हप्ता मिळणार नाही। म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि खरंच ज्या महिला गरजू असतील अशाच महिलांना आता हा हप्ता मिळणार आहे। जिल्हा वाईज बऱ्याच महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे, त्यांची सुद्धा समोर यादी आपण पाहणार आहोत। त्यात तुमचं सुद्धा नाव आहे का ते तुम्ही बारकाईने पाहून घ्याल। तर व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा सरकारी नोकरीत आहे त्यांना आता हप्ता मिळणार नाही। सरकारने योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचे वचन दिले असले तरी सध्या प्रतिमाह 1500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे। महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे। ही योजना 2024 मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे। जुलै 2025 चा हप्ता कधी येणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि सर्व महिलांना जुलै 2025 च्या हप्त्याची वाट आहे। तर पाहून घ्या सध्या जुलै 2025 चा हप्ता कधी मिळणार, तर जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्रित म्हणजे 3000 रुपये मिळणार असल्याची सध्या चर्चा आहे। तर विशेष म्हणजे 9 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। तर 9 ऑगस्ट 2025 ला रक्षाबंधन आहे, तर त्याच्या 1 ते 2 दिवस अगोदर म्हणजे 5 तारखेपासून तुमच्या खात्यावर 3000 रुपये वितरित होण्याची शक्यता आहे आणि तशी चर्चा सुद्धा आहे। जर 3000 नाही मिळाले तर 1500 रुपये तर तुम्हाला 100% मिळणार आहे। आता 4500 रुपये कोणत्या महिलाला मिळणार, तर ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता तर अशा महिलांना 4500 रुपये मिळेल आणि जर त्यांना ऑगस्टचा हप्ता नाही मिळाला तर त्यांना 3000 रुपये मिळेल आणि ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला होता त्यांना फक्त जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 1500 रुपये मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळणार का, तर अशी चर्चा चालू आहे सध्या। तर जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा आता बँक खात्याकडे लागल्या आहे। गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट 2024 चे हप्ते एकत्रितपणे 3000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाले होते। त्यांचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता। तर यंदा अशी शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित होऊ शकतात। तर विशेष म्हणजे हे रक्षाबंधनाच्या निमित्ताने हप्ता जमा होण्याचे 2 हप्ते एकत्रित जमा होण्याचे चान्स आहे। त्यानंतर पाहून घ्या सूत्रांनी 9 ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। तर तुम्हाला माहीतच आहे
रक्षाबंधन आहे 9 तारखेला, तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने 1 ते 2 दिवसाच्या फरकाने तुम्हाला सर्वाला पैसे जमा होऊ शकते। मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। गेल्या अनुभवांवरून सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर पाहून घ्या, ज्या लाडक्या बहिणी योजनेत पात्र असतील त्यांना आता 9 ऑगस्ट रोजीच्या जवळपास पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे। 3000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे। रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट। रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेमाचा उत्सव आहे। यंदा 9 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या सणानिमित्त 2 हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदाही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित जमा करू शकते। यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल। तर लाडक्या बहिणीला राखीची भेट म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे 3000 रुपये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जमा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। आणि 3000 जरी नाही झाले तरी तुमच्या खात्यात 5 तारखेपर्यंत रक्षाबंधनाच्या अगोदर 5 तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे 100%। तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला अपात्र झाल्या आहेत याविषयी एक माहिती समोर येत आहे आणि का अपात्र झाल्या आहेत याविषयी सुद्धा आपण समोर चर्चा करणार आहोत। तर पाहून घ्या, सर्वप्रथम कोणकोणते अर्ज बाद झाले आहे कोणकोणत्या जिल्ह्यात। तर जालना जिल्ह्यात 57,000 म्हणजे सर्वाधिक अर्ज जालना जिल्ह्यात रद्द करण्यात आलेले आहे। नागपूरमध्ये 30,000 अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। अमरावतीत 21,000 अर्ज नाकारले आहे आणि त्यानंतर यवतमाळमध्ये 27,000 अर्ज फेटाळले आहे। तर तुम्ही सुद्धा यात अपात्र झाल्या आहात का? तुम्हाला सुद्धा जून या महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आता या योजनेत अपात्र होण्याची काय कारणे आहेत ते आता आपण एकदा थोडंसं जाणून घेऊया। तर अपात्र होण्याची काय कारणे असेल तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही। ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने जर या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यातून सुद्धा एका महिलेला या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे सुद्धा गरजेचे होते आणि त्यानंतर तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे। तुमच्याकडे ट्रॅक्टर वगळता दुसरे 4 चाकी वाहन नसले पाहिजे तरच तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ होईल। शासनाने चौकशी करून ज्या महिलांना या योजनेतून बाद केला आहे त्या महिलांना कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ मिळत होता। श्रावण बाळ योजना, निराधार योजना, त्यासोबतच ज्या महिला 65 वर्षाच्या झाल्या असतील, अर्ज करते वेळेस त्यांचं वय 64 असेल आणि आता 65 वर्ष जर त्यांना कंप्लीट झाले असेल तर अशा महिलांना सुद्धा शासनाने या योजनेतून वगळले आहे। ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ होत होता त्यांना सुद्धा या योजनेतून बाद केले आहे। ज्या महिलांना PM किसान योजनेचा लाभ होत होता त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि अशा बऱ्याच कारणाने या योजनेतून बऱ्याच महिलांना वगळण्यात आलेले आहे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नसतील। तर सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या खात्यात 5 तारखेपर्यंत जर जुलै ऑगस्टचा हप्ता झाला तर 3000 जमा होईल आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना 4500 रुपये जमा होईल आणि जर ऑगस्टचा हप्ता दिला नाही तर तुम्ही ज्यांना जूनचा हप्ता मिळाला त्यांना 1500 रुपये आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांना जून आणि जुलैचे मिळून 3000 रुपये मिळणार आहे। येत्या 5 तारखेला तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जुलैच्या हप्त्याची जमा होणार आहे। तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या अपडेट्स येत असतात
ते सर्वप्रथम पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।